Thank you. Welcome to AGS Broker and Warnick friends. I hope you're doing great. I hope you're preparing well for your upcoming exams and you're taking keen interest in whatever coursework you are expected to learn. I hope you are enjoying the process of learning and you are putting your best effort to excel in your upcoming exam, right? So, welcome to AGS Broker and Warnick. In today's session, we are going to explore a few questions. We are going to solve a few tests, a few quizzes, and we are going to reinforce our learning, our comprehension of whatever ideas we learned through root words, right? So, without wasting any further time, let's begin. Right. So, what we have today is, let's see, we have here, okay. Uh, so, number one is, do you understand these words? Now, today we have continuous exercises, right? We have all the exercises and tests in session. So we are going to solve a lot of questions, right? So be prepared, fasten your seat belts. Here we go. So do you understand the words? Are benedictions given in houses of worships? We said that benediction is nothing but a blessing, right? Blessing. So blessing, bene means good and dict means to say, to speak. To speak good to someone. Ashirwad dene. Benediction is Ashirwad. Given in the houses of worship, जिकडे जिकडे देवाची भक्ती केल्या जाते तिथे benedictions दिल्या जातात, आशीर्वाद दिल्या जातात. Yes. Second, is it pleasant to be the recipient of a beneficent act? Beneficent act is जिकडे अशी एखादी कृती की ज्याच्यामध्ये कोणाची तरी मदत केल्या जाते, राईट? कोणीतरी कोणाची तरी मदत करतंय, या कृतीला म्हणतात बेनिफिसंट ऍक्ट. त्याचा रेसिपियंट असणं म्हणजे ती रिसीव्ह करणं, ती जी बेनिफिसंटची कृती आहे ती रिसीव्ह करणं म्हणजे प्लेझंट आहे ना, चांगला अनुभव आहे तो, राईट? सो इट इज येस. नंबर 3, आर काइंड पीपल बेनेवोलेंट? Benevolent is kind because bene means good, bene means good, and volent is wish. Volent comes from volo, which is wish or will. So to wish good for someone is benevolent. That means such person is kind. सदिच्छा ठेवणारा दुसऱ्याविषयी दयाळू. So kind people are benevolent, yes. Number 4, do placatory gestures often heal wounds and soothe disgruntled friends? जे असे फ्रेंड्स की जे नाराज झालेले आहेत, है ना, जे फ्रेंड्स रागवले तुमच्यावरती आणि तुमच्यावरती जे रागवलेले आहेत, नाराज आहेत, त्यांना शांत करणं आणि त्या ज्या जखमा झालेल्या असतात, म्हणजे भांडणामुळे, जखमा म्हणजे शब्दशः नाही, जे आघात झालेले असतात भांडणामुळे वगैरे, सो त्याला हील करतात का? प्लॅकेटरी जेस्चर्स नक्कीच करतात. त्याचा पर्पजच तो आहे. प्लॅकेटरी म्हणजे शांत करणं, राग कमी करणं. सो दिस इज येस. Let's take a look at next part which we have is number 2. In this we have number 5. Are some unambitious people complacent? Unambitious people, ज्यांना काही ambition नाहीये, ज्यांना काही ध्येय नाहीये, असे लोक कॉम्प्लेसंट असतात का? त्यांच्यापैकी काही. सो स्वसंतुष्ट, आत्मसंतुष्ट असतात ना, ज्यांना ध्येय नसतं ते लवकर लवकर संतुष्ट होतात. सो येस, आत्मसंतुष्टी असते त्यांच्यात. डज बेनाइनिटी शो मेलाइस? बेनाइनिटी म्हणजे ही एक क्वालिटी आहे, त्यामध्ये बेनाइन आहे म्हणजे ही एक पॉझिटिव्ह क्वालिटी आहे. इट शो मलाइस, मलाइस इज निगेटिव्ह किंवा दुसऱ्याविषयी राग, दुसऱ्याविषयी वाईट इच्छा, दुसऱ्याविषयी मत्सर, दुसऱ्याविषयी प्रचंड घृणा. सो बेनाइनिटी नाही दाखवत कोणाविषयी मॅलिस. बेनाइनिटी इतरांविषयी दया दाखवते. सो डज बेनाइनिटी शो मॅलिस? नो. इज अ बेनेफॅक्शन अन ऍक्ट ऑफ फिलॅन्थ्रोपी? बेनेफॅक्शन म्हणजे काय? तर एक बेनेफॅक्शन ही अशी एक कृती आहे ज्यामध्ये एक बेनेफॅक्टर असतो, तो बेनिफिशियरीची मदत करत असतो. सो डेफिनेटली दिस इज अन ऍक्ट ऑफ फिलॅन्थ्रोपी. फिल अँड अँथ्रोपोज. सो येस. Next we have is an implacable foe of corruption likely to condone corrupt acts?
आता बघा काय कसं कसं घ्यायचं याच्यात. कंडोन करप्ट ऍक्ट्स, ज्यांना ज्यांना लवकर मोठं सेंटेन्स लक्षात येत नाही अशांसाठी आपण हे एक प्रयोग करून बघूया. आपण काय करूया, सेंटेन्सला ब्रेक डाऊन करूया. ओके, सो इज पासन सेंटेन्स सुरुवात होते. म्हणजे हा एक प्रश्न विचारलाय, इज अन इम्प्लेकेबल फो. इम्प्लेकेबल फो म्हणजे शत्रू, आणि असा शत्रू की जो इम्प्लेकेबल आहे. असा शत्रू की जो इम्प्लेकेबल आहे, त्याला शांत नाही करता येत. आणि शत्रू कोणाचा, करप्शनचा शत्रू, म्हणजे ज्याला करप्शन विषयी राग आहे आणि तो त्याचा शांत करता येत नाहीये. तर असा व्यक्ती लाईकली टू कंडोन, असा व्यक्ती कंडोन करेल का, क्षमा करेल का करप्ट ऍक्ट्स, भ्रष्टाचाराची कृती क्षमा करेल का असा व्यक्ती, की जो ज्याला करप्शन विषयी खूप राग आहे आणि तो इम्प्लेकेबल आहे, त्याला तो राग कमी करता येत नाही. सो नक्कीच असा व्यक्ती, ही इज नॉट लाईकली टू कंडोन करप्ट ऍक्ट्स. नंबर 9, इज अ बोनाफाईड ऑफर मेड इनसिन्सिअरली. बोना बेने बॉर्न गुड, फाईड मीन्स फेथ, सो इन गुड फेथ. सो जी ऑफर इन गुड फेथ केल्या जाते ती इनसिन्सिअरली नसणार ना, ती सिन्सिअरली असते. सो दिस इज नो. लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट पार्ट विच इज number 3. 10. Does a benignant attitude indicate hostility, or does a benignant attitude indicate hostility? So benignant आपण बघितलं, benignant मध्ये ben आहे, it is a good attitude, it is a kind attitude, so that does not indicate hostility. Hostility म्हणजे दुसऱ्याला सहकार्य न करणं, दुसऱ्याला मदत न करणं, दुसऱ्याविषयी राग, दुसऱ्याविषयी शत्रुत्व. सो बेनायनंट ऍटिट्यूड किंवा बेनिग्नंट ऍटिट्यूड हॉस्टिलिटी दाखवत नाही. सो दिस इज नो. लेट्स लुक ॲट नेक्स्ट पार्ट विच इज, डू यू अंडरस्टँड द वर्ड्स. सो आता आपल्याला सेम किंवा अपोजिट बघायचंय. बेनाइन आणि हेटफुल. बेनाइन म्हणजे तर चांगला असतो ना. बेनाइन इज अ पर्सन हु इज काइंड, अ पर्सन हु हेल्प्स अदर्स, अ पर्सन हु हॅज गॉट गुड विल फॉर अदर्स, दॅट इज बेनाइन, चांगला. हेटफुल ज्याच्या मनात राग आहे. सो दीज आर अपोजिट वर्ड्स. बेनाइन जो असतो त्याच्या मनात उलट प्रेम असतं, राग नसतो. बेनिग्नंट अँड काइंडली, दीज आर सेम वर्ड्स. बेनिग्नंट काइंडली, बेनिग्नंट काइंडली आर सेम वर्ड्स. बेनेडिक्शन, malediction. Bene means good and male means bad. Diction is saying. So these are opposite word. एक आहे आशीर्वाद, दुसरा आहे शाप. बेनेफॅक्टर अँड इव्हिल डुअर. बेनेफॅक्टर म्हणजे आपण म्हटलं जो चांगलं काम करतो तो. इव्हिल डुअर म्हणजे जो वाईट काम करतो, दुष्कृत्य करतो तो. हे कोणते अपोजिट आहेत. लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट पार्ट विच इज नंबर okay. Now we have next slide which is beneficiary and giver. So if you know beneficiary म्हणजे ज्याला बेनिफिट मिळणार आहे तो. सो बेनिफिशियरी इज अ टेकर, है ना. आपण जेव्हा चेक लिहितो, ज्याला चेक द्यायचा आहे तिकडे आपण बेनिफिशियरी मध्ये त्याचं नेम टाकतो. सो बेनिफिशियरी इज अ टेकर, अपोजिट ऑफ गिव्हर. सो दिस इज अपोजिट. बेनेवोलंट, वेल डिस्पोज्ड. वेल डिस्पोज्ड इज सिनॉनिमस टू बेनेवोलंट. हे एक लक्षात ठेवा. वेल डिस्पोज्ड म्हणजे ज्याचा स्वभाव चांगला आहे, डिस्पोजिशन ज्याचं चांगलं आहे, राईट. डिस्पोजिशन त्याला शब्द आहे. बेनेवोलंट इज वेल डिस्पोज्ड. सो दॅट इज सेम. बोनाफाईड इज व्हॅलिड. तुमचं बोनाफाईड जे सर्टिफिकेट असतं त्याचा अर्थ काय, ते बोनाफाईड आहे म्हणजे ते व्हॅलिड आहे, राईट. सो इट इज सेम. देन वी हॅव फिडेलिटी, अनफेथफुलनेस. फिडेलिटी मीन्स फेथफुलनेस, है ना. सो याचा मूळ अर्थ, फिडेलिटीचा मूळ अर्थ आहे फेथफुलनेस. आणि मग फेथफुल म्हणजे आता जो एखाद्याच्या देशाप्रती फेथफुल असेल तर तो फिडेलिटी दाखवणार, है ना. जो फेथफुल नसतो देशासाठी तो इनफिडेल, त्याला गद्दार म्हणतात. सो फिडेलिटी अँड अनफेथफुलनेस आर अपोजिट वर्ड्स. वी हॅव इनफिडेल अँड ट्रू बिलिव्हर, अपोजिट वर्ड्स. जो फिडेल असतो, जो इनफिडेल असतो तो कधीच ट्रू बिलिव्हर असू शकत नाही, राईट. सो दीज आर अपोजिट वर्ड्स. जो फिडेल आहे तोच ट्रू बिलिव्हर असतो. इनफिडेल आहे, ही इज नॉट अ ट्रू बिलिव्हर. लेट्स टेक अ लुक ॲट नेक्स्ट पार्ट विच इज नंबर 5. डिक्टेटोरियल सबमिसिव्ह. जो सबमिसिव्ह आहे ना तो
शांत असतो, समोरच्या व्यक्तीसमोर झुकणारा, सबमिसिव्ह. आणि डिक्टेटोरियल, माझंच खरं, माझ्याप्रमाणेच करायचं म्हणणारा, तानाशाही करणारा. सो हे अपोजिट वर्ड्स आहेत. Placative and pacifying. Something which is placative is pacifying. It is soothing. It is meant to lessen someone's anger. So, placative and pacifying are same. Then we have pacifying. Implacable, unyielding. Unyielding म्हणजे जो हार मानत नाही, जो समोरच्याचं म्हणणं ऐकून घ्यायला तयारच होत नाही. So, unyielding is someone who is not at all ready to yield to other. कोणाचंच म्हणणं ऐकणार नाही, आपलं म्हणणं सोडणार नाही. Stubborn. So that is implacable. These are same words. Next we have is placid and calm. Plac. So this has got root word plac. Placid means calm. So these are same words. 14 is complacent, discontented. Discontented म्हणजे काय? Contentment म्हणजे समाधान. Discontented म्हणजे असमाधानी. Right? So discontented means असमाधानी. सो कंप्लेसंट कसा असतो? लवकर समाधानी होतो. सो हे अपोजिट वर्ड आहेत. नेक्स्ट वी हॅव इज नेक्स्ट क्वेश्चन. लेट्स लुक ॲट इट. 15 कॉन्डोनेशन, फॉरगिव्हनेस. येस, इट इज द सेम. आपण म्हणतो ना कॉन्डोनेशन आणि फॉरगिव्हनेस. सो दे आर द सेम. They are the same. So here it goes same. Can you recall the words? Wow, see, we have got so many questions to practice. Tending to give orders. Dictatorial. Dictatorial. है ना, ज्याचा ऍटिट्यूड डिक्टेटोरियल आहे तो काय करतो? ऑर्डर सोडतो समोरच्याला. सो डिक्टेटोरियल. Then we have act of overlooking an offense. एखाद्या ऑफेन्स कडे, एखाद्या गुन्ह्याकडे दुर्लक्ष करणं. Condone, condonation. आता बघा गंमत बघा. ऍक्ट ऑफ, ज्याला ऍक्ट ऑफ किंवा प्रोसेस ऑफ म्हटलं किंवा ऍक्ट ऑफ, तर तिथे आपण TION घेतो. हे ऍबस्ट्रॅक्ट नाऊन आहे. त्या कृतीला दिलेलं नाव हे ऍबस्ट्रॅक्ट नाऊन असतं. आणि जर नुसतं म्हटलं इथे ओव्हरलुकिंग अन ऑफेन्स म्हणजे काय झाला? तो झाला वर्ड. मग आपण तिथे लिहिणार कंडोन. हे आपल्याला माहिती पाहिजे. अनयिल्डिंगली होस्टाईल. होस्टाईल म्हणजे काय? जो अजिबात ऐकायला तयार नाही, जो फ्रेंडली नाही, जो कोऑपरेट करत नाहीये. आणि असा की जो अनयिल्डिंग आहे म्हणजे अजिबात कोणाचं ऐकत नाहीये, कोऑपरेट करत नाहीये, है ना, विरोधी भूमिका घेतोय. बियॉन्ड सुदिंग, ज्याला शांत करता येत नाही, ज्याचं मन वळवता येत नाही. रिलेंटलेस, जो सतत, जो आपला हेका सोडतच नाहीये, रिलेंटलेस. पिटीलेस, ज्याला समोरच्याची दया येत नाही. असे सगळे जे हे ऍडजेक्टिव्ह आहेत, आपण यांना म्हणतो इम्प्लेकेबल. सो असा व्यक्ती इम्प्लेकेबल असतो. ओके, वी हॅव नाव नंबर 4. intended to soothe or pacify. So we have adjective here. So placatory, placatory or placative, placatory or placative. So IVE is adjectival suffix, ORY is adjectival suffix. Number 5 is one's desire, wishes or unforced will. एखाद्याची इच्छा, डिझायर, विश और अनफोर्स्ड विल म्हणजे फ्री विल, त्याला म्हणतात वोलिशन. वोलिशन. त्यानंतर कामनेस. आता कामनेस म्हणजे NESS, ऍबस्ट्रॅक्ट नाउन. सो याला जो वर्ड आहे तो पण ऍबस्ट्रॅक्ट नाउन येणार. सो इट इज अ क्वालिटी. सो प्लॅसिडिटी, ITY, प्लॅसिडिटी. देन वी हॅव नेक्स्ट वी हॅव इज सेल्फ सॅटिस्फॅक्शन, स्मगनेस, है ना, याला आपण वर्ड बघितला कॉम्प्लेसन्स. कॉम्प्लेसन्स और कॉम्प्लेसन्सी. कॉम्प्लेसन्सी. Let's take a look at next part, which is, yes, we have next question, which is, wait, yes. So non-believer in the true religion. Non-believer in the true religion
याला इनफिडेल शब्द आहे आता. आणि जो ट्रू रिलिजन पेक्षा ट्रू गॉड किंवा गॉड मध्ये जो नॉन बिलिव्हर आहे तो एथिस्ट. आणि नॉन बिलिव्हर इन द ट्रू रिलिजन इज इनफिडेल. इनफिडेल मूळ शब्द हा आहे. त्याच्यानंतर मग तो पुढे त्याचं मिनिंग गद्दार अशा अर्थी पण तयार झालं. काइंडली ऑर वेल डिस्पोज्ड. सो याला वर्ड आहे बेनाइन, benign or benignant or benignant, and benefactor. Then we have unfaithfulness. Unfaithfulness, again infidelity, है ना, गद्दारी. Involving a blessing, benedictory, because adjective विचारलंय, so ORY, benedictory. Next we have is 12, doing something good or kind. Okay, next is yes. So next we have is okay, involving a blessing. We have next 12, doing something good or kind, adjective. So here we have doing something good or kind is benevolent. Okay, so doing something good or kind, adjective. This should be benefactor. Doing म्हटलंय, so benefactor. Faithfulness is fidelity. Sincere, valid, in good faith is bona fide. One who does something good, kind, or charitable for another is benevolent. A kind or charitable deed is benefaction. So deed म्हणजे act. So act ला म्हणून benefaction नाव दिलंय, abstract नाव. Then we have next 17, recipient of kindness, beneficiary. Recipient, one who receives. One who receives kindness is beneficiary. Right? Able to be soothed or pacified, placable. Right? So we have solved a lot of questions today. Further, we are going to continue to solve questions. Give me a moment. मला एक second द्या. So let's say we have next questions here. Do you recognize the words? We have solved these words. We have studied these words in the previous sessions, right? So to belittle आपल्याला विचारलंय याचं meaning disparage, एखाद्याला कमी लेखणं, एखाद्याला तुच्छ लेखणं, एखाद्याला कमी किंमत देणं, that is to belittle. So बाकी दोन आहेत टिटिलेट अँड ॲड्युलेट. टिटिलेट म्हणजे स्टिम्युलेट करणं एखाद्याला, किंवा प्लेजर देणं, किंवा स्टिम्युलेट करणं, किंवा त्याला उत्तेजन देणं, त्याच्यामध्ये एखादी गोष्टीचा उत्साह निर्माण करणं. ॲड्युलेट खूप जास्त तारीफ करणं. बी पर्पजली कन्फ्युजिंग, पर्पजली जाणून बुजून कन्फ्युजिंग असेल तर इक्विवोकेट, है ना. जाणून बुजून कन्फ्युजिंग स्टेटमेंट केलं तर इक्विवोकेट. अजाणतेपणे झालं तर दॅट इज ambiguate or ambiguous. ऑब्व्हिएट इज एखाद्या गोष्टीचं महत्वच काढून टाकणं, एखादी गोष्ट अननेसेसरी करून टाकायची, त्या गोष्टीतनं मुक्तच करून टाकायचं. ऑब्व्हिएट. प्रोस्क्राईब, बॅन. प्रोस्क्राईब म्हणजे मनाई करणं, प्रोस्क्राईब, प्रोहिबिट. नेक्स्ट वी हॅव
11 to work to the disadvantage of. Militate, to work to the disadvantage of म्हणजे काय? To work against, so that is militate. B, malign, एखाद्याची प्रतिमा मलिन करणं. So malign is to defame someone, to slander someone, है ना? Placate is to placate is to change the feeling of anger to friendliness. Placate. To slander is to malign. Slander हे सिनोनिम आहे मलाईनचं. कंडोन, माफ करणं. प्लॅकेट, शांत करणं. लॅक ऑफ इक्वॅलिटी, डिस्पॅरिटी. Parity means equality. Ambiguity means confusing statement, but it is accidentally confusing. जाणून बुजून confusing नाही. Phrase that may have two interpretations, one of them indelicate or off color, is double entendre. Double entendre, द्वयर्थी. Ambiguity, confusion, equivocation. एखादी गोष्ट जाणून बुजून कन्फ्युजिंग सांगणं, कन्फ्युजिंग करून सांगणं, कन्फ्युज करायला समोरच्याला. देन वी हॅव हेटफुल इज मॅलिग्नंट. हेटफुल म्हणजे काय? मॅलिग्नंट. वन हू इज फुल ऑफ हेट, सच इज मॅलिग्नंट. सो वी हॅव दिस वन. बेनिग्नंट इज काइंड. मॅलेस इज इल विल और निगेटिव्ह मिनिंग आहे. याचं मिनिंग जरा आठवून मला खाली कॉमेंट मध्ये सांगा. इल विल, एखाद्याविषयी वाईट इच्छा. So, ill will is malevolence. एखाद्याविषयी वाईट इच्छा करणं, malevolence. Again, malice word आहे, malice. So, discomfort है ना, हा वर्ड इकडे आला होता. discomfort, bodily discomfort. Maleficence, एखादी गोष्ट वाईट काम करणं. FIC means to do or make. Maleficence, वाईट काम करण्याची प्रवृत्ती. It is abstract noun म्हणून प्रवृत्ती. Kindly means benevolent. Placid is calm, शांत. Complacent is अल्पसंतुष्ट. Inflexibly hostile. Hostile म्हणजे काय? ज्याच्यामध्ये शत्रुत्वाची भावना आहे, जो कोऑपरेट नाही करत. आणि तो इनफ्लेक्सिबल पण आहे, त्याला चेंज पण नाही करता येते आपल्याला, त्याला प्लॅकेट नाही करता येते. सो इनप्लॅकेबल. प्लॅकेटरी मीन्स असं एखादं वाक्य, प्लॅकेटरी स्टेटमेंट, एखाद्याचा राग शांत करण्याकरता सांगितलेलं वाक्य, म्हटलेलं वाक्य. मिलिटंट इज टू वर्क अगेन्स्ट. 11 गिव्हिंग ऑर्डर्स इम्पेरियसली. या वर्डचं मिनिंग जरा चेक कर. इम्पेरियसली, आणि खाली कमेंट मध्ये लिहा गिव्हिंग ऑर्डर्स इम्पेरियसली. सो दॅट इज डिक्टेटोरियल. Then we have adulatory is excessively praising. Benedictory is benediction, blessing. Benedictory statement intended to bless someone. Then we have next 13, self-satisfaction, complacency. We have this word complacency. Self-satisfaction is complacency. Placation is एखाद्याचा राग शांत करणं. Placidity is calmness. Can you recognize roots? Meaning आणि root. Par, example parity. Par is equal. Par काय? Equal. Aqueous is EQU. So again this is equal. या पण रूटचं मिनिंग, एक्वसचं पण मिनिंग इक्वल आहे, पारचं पण इक्वल आहे. एक्झाम्पल इक्विव्होकल. वॉक्स वॉसेस इज व्हॉइस. Walks versus his voice. Let's take a look at next part, which is 14. Nox noctis is night. Nox noctis is night. So here it goes night. Nocturnal. Libra is balance. Libra is balance. Equilibrist. Latus lateris is side. Latus lateris is side. Equus. बी व्हेरी केअरफुल. हा जो वर्ड आहे ना EQUUS, इक्वस, याचं मिनिंग आहे हॉर्स. मगाशी आपण जो इक्वा बघितला होता त्याचं मिनिंग आहे इक्वल. याच्यामध्ये एस आला, इक्वस, EQUUS, त्याचं रूटचं मिनिंग आहे हॉर्स. इक्वाइन, इक्वेस्ट्रियन. सो हे लक्षात ठेवा. इक्वस, एस आला की हॉर्स, आणि ते EQAEQU असं जे रूट होतं त्याचं मिनिंग होतं इक्वल. पेडिस मीन्स फूट. पेडेस्ट्रियन. नेक्स्ट वी हॅव इज, पुढे आपल्याकडे आहे पेडोस. पेड इज चाइल्ड. पेडोस, पेड इज चाइल्ड. पेडागॉग, सो चाइल्ड. सो वन हू लीड्स चाइल्ड, लीड चिल्ड्रन, पेडागॉग. पेरो मीन्स बेअर, टू कॅरी और बेअर.
bear or carry. Vociferous is one which carries or bears a lot of loud noise. Magnus is large, magnify. Scribo, scriptus is write. Proscribe. Manus, manus is hand. Manus is hand. Manus or manus is hand. Manus. Post is after. राईट बघा आपण किती फटाफट हे रूटवर्डचे मिनिंग्स आपण लिहितोय. आफ्टर. पोस्टस्क्रिप्ट इज टाक. विया इज रोड, स्ट्रीट. विया इज रोड. ट्रिवियल. मिलिटिस इज सोल्जर. मिलिटिस मीन्स सोल्जर. या रूटचं मिनिंग आहे. हा रूटचं मिनिंग सोल्जर आहे. ते जे मिलिटंट्स असतात ना ते वेगळं. तो शब्द झाला तयार कारण की ते खूप आक्रमकपणे काम करत असतात. पण मिलिटिस या रूटचं मिनिंग सोल्जर आहे. मिलिटेट. मॅल्युस. सो मगाशी होतं मॅल्युस इज हँड. मॅल्युस इज बॅड. या रूटचं मिनिंग आहे बॅड. डिकोडिक्टस इज टू से और टेल. Decodictus is to say or tell. Next question we have is 17. Volo is will wish. Volo is will or wish. Volition will or wish. Facio fic fi is to make do. To make or do. Fiction है ना, example fiction. Simplify. Right? 21. Bonus is good. Bonus is good. Fides is faith. Next we have is phone is sound. Right? Phone is sound. Sound. Black is to calm. Black is to calm. Dono is to give. Right? So many root words we discussed, so many questions we solved, so many root related questions and meanings we solved. So it was a great session today. It was all tests, all quizzes, all questions. Example, okay, teaser questions for the amateur etymologist. Amateur etymologist. So keeping in mind the roots animus. Keeping in mind the root animus in equanimity and magnus in magnavox or magnify. Can you combine these two roots? Animus आणि magnavox या दोन रूटला कंबाईन करून आपल्याला एक वर्ड बनवायला सांगितलंय. टू फॉर्म अ नाउन मीनिंग एटिमोलॉजिकली लार्जनेस ऑफ माइंड. लार्जनेस ऑफ माइंड म्हणजे औदार्य. त्याला शब्द आहे मॅग्नॅनिमस किंवा मॅग्नॅनिमिटी. लार्जनेस ऑफ माइंड इज मॅग्नॅनिमिटी. आणि जर विचारलं वन हू हॅज लार्जनेस ऑफ माइंड तर मॅग्नॅनिमस. Then can you figure out the adjective form ending in OUS of the noun you have constructed? Yes, magnanimous. Magnanimous. If equilateral means equal sided, can you construct an adjective meaning two sided? Yes, bilateral. Bilateral. Trans is a prefix meaning across. Build a word meaning to write across from one form of language to another. म्हणजे काय? एक माणूस सांगत असतो आणि कोणीतरी लिहित असतो. This is one form of language which is oral to written. So transcribe याचं वर्ब आहे transcribe. Transcribe. And what is the noun? Transcription. Transcription. Then we have what disease was so named on the erroneous assumption that it was caused by bad air. Yes, yacha I want you guys to think about this. This is interesting. Number 4 is interesting. तुम्हाला याचं कमेंट मध्ये थोडंसं सर्च करायचंय किंवा थोडा विचार करायचा आहे. व्हॉट डिसीज वॉज सो नेम्ड. असा कोणता आजार आहे की ज्याचं नाव कसं ठेवलं तर एका चुकीच्या समजुतीमुळे ठेवलं. काय? एरोनियस अझम्पशन. काय होती चुकीची समजूत? दॅट इट वॉज कॉज बाय बॅड एअर. वाईट अशा हवेमुळे ते तयार झालं होतं असा तो डिसीज.
सो याचं तुम्ही सर्च करा आणि कमेंट मध्ये तुम्हाला यू हॅव टू राईट. देन वी हॅव नेक्स्ट विच इज 20. Facio may appear in English words as feck using the prefix con. Together, can you form a noun sometimes used as a synonym for candy, cake, or ice cream? Etymologically, something made together. राईट. सो याचा पण तुम्ही प्रयत्न करा. खूप सोपं आहे. 4 आणि 5 तुम्हाला प्रयत्न करायचा आहे. फॅसिओ युझिंग प्रिफिक्स कॉन. सो कॉन, FER कॉन, FEC कॉन, FIC. सो तुम्हाला थोडंसं याचा विचार करायचा आहे. राईट. आता बघा, तुम्हाला एक छोटस समजा मी सांगितलं कन्फेक्शनरी आयटम्स असतात है ना, कन्फेक्शनरी आयटम्स वगैरे जे असतात त्याच्यामध्ये चॉकलेट्स आणि हे सगळं येतं. तुम्हाला थोडस विचार करायचा आहे. 4 आणि 5 चा तुम्हाला थोडं थॉट यू हॅव टू पुट इन युअर थॉट, यू हॅव टू गिव्ह युअर एफर्ट अँड जस्ट ट्राय टू गेस काय असू शकतं हे. युज्ड ॲज अ सिनोनिम फॉर कॅन्डी, केक और आईस्क्रीम. Etymologically something made together, con or com. So just try. The thrill of recognition you have been adding over the past 23 sessions. 23 sessions we have discussed, right? So we have come a long way. Hundreds of words to your vocabulary. You have been learning hundreds of prefixes. You have been learning hundreds of, we have been learning, it says, hundreds of prefixes, roots and suffixes that make it possible for you to figure out the meaning of many unfamiliar words you may come across in your reading. Great. Then we have next. As time goes on and you notice more and more of the words you have studied whenever you read or whenever you listen to lectures, the radio or TV, the thrill of recognition plus the immediate comprehension, लगेचच तुम्हाला जे लक्षात येतं ना, तुम्हाला लगेच त्या शब्दाचा अर्थ जाणवतो है ना. सो immediate comprehension, इमिडिएट कॉम्प्रिहेन्शन, लगेच जाणवणं, ऑफ कॉम्प्लेक्स आयडियाज, लगेच आकलन होणं, ज्या कॉम्प्लेक्स आयडियाज आहेत त्याचं, विल प्रोव्हाइड अ डिव्हिडंड, तुम्हाला एक छानपैकी एक डिव्हिडंड मिळणार आहे, बक्षीस मिळणार आहे. डिव्हिडंड ऑफ इनकॅल्क्युलेबल व्हॅल्यू, त्याची किंमत किती, जी कॅल्क्युलेट नाही करतायत, कारण की तुमची याच्यातनं तुमची वोकॅब्युलरी सुधारणार आहे. राईट. सो दिस बुक इज meant to provide you with a lot of blessings or to give you a lot of blessings. Vocab enhancement is what we do here, but by enhancing our vocabulary, we are doing so many things. We are creating our first impression on the person we are talking to or we are going to talk to. So incalculable value, you will hear these words in conversation and you will begin to use them yourself unself consciously. आपोआप व्हायला लागेल ते. Whenever something you want to say is best expressed by one of the words that exactly verbalizes your thinking. Another priceless dividend, दुसरं एक बक्षीस कोणतं आहे ज्याची किंमत नाही करतायत, अनमोल असं बक्षीस. सो कीप ऑन, हे एक आता जे बोललं, कीप ऑन, यू आर इन्व्हॉल्ड इन अ डिव्हिडंड पेइंग ऍक्टिव्हिटी. बक्षीस देणारी कृती आहे ही. हे आपल्याला पूर्ण पुस्तक आपल्याला करायचं आहे. हे मी तुमच्यासाठी पूर्ण बुक तुमच्यासाठी मी घेऊन आलोय आणि हे करणार आहे. दॅट विल इव्हेंच्युअली मेक यू इंटेलेक्च्युअली रिच, है ना. आपल्याला इंटेलेक्च्युअल रिचनेस पाहिजे आता, तर वोकॅब्युलरी चांगली ज्यांची असते ते लोक इंटेलेक्च्युअली रिच होत जातात. एंड ऑफ सेशन 23. वी हॅव वन मोर वर्ड. सो फुलसम हा शब्द बघितला की आपल्याला वाटतं पॉझिटिव्ह आहे, फुलसम, बट इकडे झालं एंड ऑफ सेशन 23 झालं फुलसम. सो फुलसम डज नॉट मीन डिस्पाइट इट्स अपियरन्स. त्याचा अपियरन्स आहे, डिस्पाइट इट्स अपियरन्स ऑफ व्हॉट, फुल्ली और कम्प्लिटली, बट रादर ऑफेन्सिव्ह. सो त्याचा जो अपियरन्स आहे तसं ते त्याचा अर्थ नाहीये. सो फुलसम डज नॉट मीन फुल्ली और कम्प्लिटली, बट रादर ऑफेन्सिव्ह. सो फुलसमचं मिनिंग आहे ऑफेन्सिव्ह. बिकॉज ऑफ, का बरं, एक्सेसिव्हनेस और इनसिन्सिरिटी. फुलसम जेव्हा तुम्ही म्हणता ना तेव्हा एक्सेसिव्हनेस किंवा इनसिन्सिरिटी तुम्हाला म्हणायचंय. ऑफन इन रेफरन्स टू कॉम्प्लिमेंट, एखाद्याला कॉम्प्लिमेंट देण्यामध्ये फुलसम असलं कोणी तर ते इनसिन्सिअर आहे, म्हणून शब्द ऑफेन्सिव्ह आहे. प्रेज, एखाद्याची स्तुती करणं, एखाद्याचं कौतुक करणं, फ्लॅटर करणं, सगळं इनसिन्सिअरिटी भरलेलं असतं ते ना. सो फुलसम इज अ वर्ड. इट डज नॉट मीन बट रादर ऑफेन्सिव्ह बिकॉज ऑफ एक्सेसिव्हनेस. सो या शब्दाचा मिनिंग आहे एक्सेसिव्हनेस और इनसिन्सिअरिटी, ऑफन इन रेफरन्स टू कॉम्प्लिमेंट्स, प्रेज, ऍडमिरेशन और फ्लॅटरी. सो
Okay, so we have finished our session here. So I hope you are enjoying this process because we have embarked on a journey which is going to be to become enriching by every passing day, by every with every passing session. So I hope you are enjoying the process. Keep learning, keep taking notes, start working on your vocab, trying to form some sentences, construct some sentences. So now I think you should abandon limited approach. तो जो लिमिटेड अप्रोच आहे ना तो सोडून द्या. या पुस्तकामध्ये जे प्रचंड मोठा खजिना आहे तो घ्या. पीवायक्यू वरती कधीपर्यंत करणार? ऍट सम पॉइंट ऑफ द टाइम, ऍट सम टाइम ऑर द अदर तुम्हाला क्वेश्चन वेगवेगळे विचारले जाणार आहेत, बिकॉज या बुक मधनं questions have been asked from this book for years together and in all competitive exams. सो कुठलीच कॉम्पिटेटिव्ह एक्झाम अशी नाही आहे की जी वर्बल ॲबिलिटी टेस्ट करते आणि त्यामध्ये याच्यातले क्वेश्चन्स नाही आहेत. सगळे जे पीवायक्यू आहेत ते इथूनच येतात. सगळे मीन्स मोस्ट, राईट. सो दुसरी गोष्ट, हे बुक आपल्याला सवय अशी लावतं की आपलं व्होकॅब्युलरीचं दडपण पूर्ण निघून जातं. सो इट इज अ प्लेफुल प्रोसेस. सो मेक द बेस्ट आउट ऑफ दिस ट्रेजर ऑफ treasure of vocab, let's say. So it is open to you. So grab the most and excel in your studies. We will conclude the session here. Thank you for joining. Stay safe, take care, and study well. Thanks.